तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि जेजुरीला. आणि हा माझा मित्र आहे सोहम, याच्या गाडीमध्येच चाललो आहे. तर माझी फॅमिली निघाली कल्याणवरून आणि त्यांनी मला पिक केलं पुण्यावरून. तर हा कसा आपला भगवा झेंडा फडकतोय शानमध्ये. आधी सकाळी आम्ही जाऊ तुळजापूरला, त्यानंतर तिकडून अक्कलकोट आणि मग गाणगापूर आणि मग जेजुरीचे दर्शन घेऊ. तर चला मग. सकाळी पोहोचून आधी आम्ही एक हॉटेल रूम बुक केली सगळ्यांना फ्रेश होण्यासाठी आणि मग मंदिराकडे जाणार होतो आम्ही. मंदिराकडे जाताना आधी आम्ही ओटी घेतली देवीसाठी. मंदिराच्या आत जाताच खूप असं प्रसन्न वाटत होतं. सकाळी सकाळी सगळे एकदम फ्रेश होऊन छान आम्ही निघालो देवीच्या दर्शनाला. तो मंदिराच्या एंट्रीला सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. मित्रांनो, हे मंदिराचं बांधकाम खूपच जुनं आहे आणि हे असे भक्कम दरवाजे बघू शकतात तुम्ही. आत गेल्यावर आम्ही आधी लाईन शोधत होतो की लाईन कुठून चालू होते. आम्हाला आधी वाटलं की काहीच लाईन नाही. हे सगळं बघून आम्ही खूप खुश झालेलो, पण नंतर माहीत पडलं की सगळ्यात खालच्या मजल्यापासून लाईन चालू होते. आणि तुम्ही बघू शकता, हे दृश्य बघूनच आमची खुशी जरा गायब झाली. यांचे चेहरे बघू शकतात तुम्ही. पण ठीक आहे, तरी एवढा वेळ नाही लागला, आम्हाला 1.5 तास लागला. मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यात मोबाईल फोन अलाउड नाही, त्यामुळे मला आतलं काही दाखवता आलं नाही. त्यानंतर मंदिराच्या बाहेर आम्ही आजूबाजूचा मंदिराचा परिसर फिरलो आणि आजूबाजूचे जे छोटे मंदिरं होते तिकडे पाया वगैरे पडलो. आणि जसं तुम्ही बघू शकतात, हे मंदिराचं बांधकाम खूप जुनं आणि भक्कम आहे, खूप अजूनही. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. तुळजापूरची देवी ही आमची कुलदेवी आहे आणि प्रत्येकाने आपापल्या कुलदैवतांचे दर्शन हे घेतलेच पाहिजे. देवीचं दर्शन घेऊन आम्हाला खूपच प्रसन्न वाटत होते. इथे तुम्ही बघू शकतात, हे महाद्वार आहेत, 2 महाद्वार आहेत. त्यानंतर मम्मी आणि बहिणीने इथे बाहेर बांगड्या भरल्या आणि आम्ही प्रसाद वगैरेही घेतला. त्यानंतर आम्ही हॉटेल रूममधून चेकआउट करून निघालो अक्कलकोटला. अक्कलकोट हे साधारणतः 1.5 तासच्या अंतरावर आहे तुळजापूरपासून. अक्कलकोटला पोचताच आम्ही फ्रेश वगैरे होऊन आधी लाईनीत लागलो आणि लाईन बघून असं वाटलं की खूपच गर्दी असेल, पण ॲक्च्युली तसं नव्हतं. लोक विनाकारण प्रत्येक दुकानावर थांबून इकडे तिकडे गर्दी करत होते, त्यामुळे तसं वाटलेलं. मित्रांनो, खरंच सांगतो, एवढं प्रसन्न वातावरण आहे ना अक्कलकोटच्या मंदिरात. मंदिराच्या आत जाताच आम्ही आधी या वटवृक्षाचे दर्शन घेतले. हे वटवृक्ष खूप जुन्या काळापासून इथेच आहे. त्यानंतर आत आम्ही दर्शन घेतले. आत ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे हा बाहेरचाच व्हिडिओ काढता आला मला आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं इकडे. हे बघू शकता, स्वामींचा हा फोटो आहे. त्यानंतर मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही इकडे प्रसाद वगैरे घेतला. मंदिरापासून बाहेर पडल्यावर थोड्याच अंतरावर इकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामींची प्रतिमा होती, त्यांचे आम्ही दर्शन घेतले. मित्रांनो, मंदिराच्या परिसरातच उत्तम प्रसादाची सोय आहे, पण खूप गर्दी असल्याने आणि आम्हाला टाईम कमी असल्याने आम्ही इथे बाहेर लंच केलं थांबून. त्यानंतर आम्ही निघालो गाणगापूरला आणि गाणगापूरला जाताना आम्ही मध्ये CNG भरला. आणि हे बघा कसे झोपलेत. पूर्ण प्रवासात मी एकटाच जागा होतो आणि हे बाकीचे सगळे झोपाळे झोपले होते. मित्रांनो, गाणगापूर हे कर्नाटक राज्यात येतं आणि हे अक्कलकोटवरून 2 तासाच्या अंतरावर आहे. गाणगापूरला पोहोचून आम्ही आधी संगमवर गेलो आणि संगमावर हे असं आम्हाला झाड बघायला भेटलं. इकडे ॲक्च्युली हे धागे वगैरे बांधतात लोक आणि स्वतःची इच्छा मागतात, जी इच्छा असेल मनात ती. आणि एकदा ती इच्छा पूर्ण झाल्यावर इकडे येऊन परत तो धागा सोडायला लागतो या झाडावरचा. संगमावर जेव्हा गेलो आम्ही तेव्हा थोडं इकडे क्लीनलीनेस नव्हतं. तिथे प्रशासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि मंदिर ट्रस्टने सुद्धा. संगमावरून आल्यावर ही साक्षी इकडे झाडावर धागा बांधत होती. काय मागत होती काय माहीत, कदाचित स्वतःसाठी अक्कल मागत असेल. त्यानंतर संगमाच्या बाजूलाच असलेल्या एका मंदिरात आम्ही गेलो. तिकडे ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नव्हता आतमध्ये, त्यामुळे आतलं काही काढता आलं नाही. नंतर आम्ही संगमावरून निघालो मेन मंदिराकडे. मेन मंदिर साधारणतः 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे तुम्ही बघू शकतात, मारुती रायाची मोठी प्रतिमा आहे इकडे, बघण्यासारखी आहे.
त्यानंतर मंदिराच्या आत गेल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती, जी की मला शब्दात सांगता येणार नाही. मित्रांनो, इथे सुद्धा कॅमेरा आतमध्ये अलाउड नव्हता, त्यामुळे काही काढताना आलं. आणि आपण मंदिराचे सगळे नियम पाळले पाहिजे जर तिकडे आपण दर्शनाला जात असेल तर. तुम्ही बघू शकता हे मंदिराचं बाहेरचं स्ट्रक्चर किती सुंदर आहे. गाणगापूरवरून आम्ही निघालो रिटर्न जेजुरीसाठी. आणि जेजुरीला आम्ही आजच दर्शन करणार नव्हतो, दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन करणार होतो. आणि आज आम्ही रात्री कुठेतरी स्टेला थांबणार होतो. सगळ्याला भूक लागलेली, त्यामुळे आम्ही एका जागी डिनरसाठी थांबलो. त्यानंतर रात्री आम्ही एका जागी स्टे केलेला. हायवेच्या साईडला एक हॉटेल होतं. सकाळी आम्ही 6 वाजताच उठलो, कारण आम्हाला जेजुरीला लवकर जायचं होतं. हा तुम्ही डॉग बघू शकता, ॲक्च्युली हॉटेल ओनरचा होता. त्यानंतर आम्ही नाश्ता केला रस्त्यात, मिसळपाव आणि चहा. त्यानंतर एका जागी आम्हाला एक शिव मंदिर दिसलेलं. ते एवढं सुंदर होतं. ॲक्च्युली ते अंडर कन्स्ट्रक्शन होतं, पण तरीही खूप छान वाटत होतं, तिकडे प्रसन्न वाटत होतं. त्यामुळे आम्ही तिथे 5-10 मिनिटं थांबलो आणि दर्शन घेतले शंकरदेवाचे. त्यानंतर निघालो आम्ही जेजुरीसाठी. हा तुम्ही बघू शकता जेजुरीचा गड आहे. जेजुरी साधारणतः पुण्यापासून 2 तासाच्या अंतरावर आहे. जेजुरीला जायच्या आधी आम्ही करा नदीवर गेलो. तिकडे जाऊन देवाला आंघोळ घालायची असते आणि आरती करून मग देव भेटवायला न्यायचं असतं जेजुरी गडावर. नदीमध्ये आंघोळ घालून झाल्यावर आम्ही असे देव आणि नैवेद्य मांडले आणि त्यांची आरती केली. करा नदीवरून आम्ही गेलो जेजुरी गडावर. आणि पण तोपर्यंत खूप ऊन झालेलं, पण ही अशी मध्ये मध्ये सावली होती, त्यामुळे काही एवढं वाटलं नाही गड चढायला. पण हा तुम्ही बघू शकता मंदिराचा महाद्वार आहे. संडे असल्यामुळे खूप गर्दी दिसत होती मंदिरात, त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की पासच्या लाईनमधून जाऊ. पासच्या लाईनीचे पैसे होते 200 रुपये पर पर्सन. पासच्या लाईनीने फक्त 10 ते 15 मिनिटात दर्शन होऊन जाते. हे असे देव भेटवायचे असतात आपले. खंडेरावाचे दर्शन झाल्यावर आम्ही मंदिर परिसर फिरलो आणि फोटो वगैरे काढले. आणि हा असा भंडारा उधळला सगळ्यांनी. मित्रांनो, खंडेराव महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे, त्यामुळे सगळ्यांनी वर्षातून एकदा तरी जेजुरी गडावर जायलाच हवं. त्यात उसाचा रस पिलो, कारण सगळे खूपच थकलेलो उन्हामुळे. आणि आम्ही मग निघालो परतीच्या प्रवासासाठी, कल्याणसाठी. घरी पोहोचल्यावर आधी आम्ही तळी भरली घरात आत शिरण्याआधी. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, खर्चाचं सांगायला झालं तर 3,500 पर पर्सन आम्हाला खर्च झाला, सगळं खाऊन राहून आणि या गाडीने फिरून. तर थँक्यू आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.